क्रॉनिकल्स ऑफ नार्निया मध्ये एंट्री करताना. तर नमस्कार मंडळी, मी आदित्य स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आपण बघितलात मागचा रस्ता, तो आहे विक्रोळी लिंक रोड आणि आपण चाललो आहे आरेमध्ये. तर सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करायला आणि माझ्यासोबत आहे तर कुणाल. हे बघू शकता इथे मॉर्निंग वॉक चालू झालेला आहे. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. आणि आता आपण पूर्ण जंगलमध्ये पोचणार आहे. जंगल म्हणजे एकदम पूर्ण नेचर सराउंडिंग, झाडं आहेत पूर्ण. आणि हे बघा हे दृश्य, हे बघू शकता तुम्ही इथे दृश्य. आणि इथे तुम्ही बघू शकता सूर्यदेव प्रसन्न झालेले आहेत, दर्शन दिलेलं आहे आपल्याला. आणि पूर्ण गावचा फील येतो इकडे. आता आपण जाऊया. किल्ली तिथून पण रस्ता आहे आतमधून आणि आपण आता आलो ह्या रोडने. इथे हायवे आहे, ते तिथून आपण आतमध्ये आलो आणि आता आपण चाललो आतमध्ये. समोरून पण रस्ता आहे, तिथून पण गाडी घेऊन पब्लिक येते. आणि हे समोर होतं सिमेंटचं ग्राउंड, पण आता ह्याच्यामध्ये आतमध्ये म्हशी आहेत, दाखवेन म्हशी त्या. तिथे आम्ही शाळेत असतेवेळी मॅच घेतलेली, त्यामुळे मला आठवलं. आणि ते मॅच आम्ही हरलो होतो. as we can see there is a lots of बघा buffaloes are ते there. म्हशी आहेत. आणि या मशीनची स्पेशालिटी मी तुम्हाला सांगतो की यांनी काम केलं होतं अपरिचित मध्ये. हा हे बघ आली आहे, बघा बघ आली. बघा, खास नाही ऑटोग्राफ नाही दे, नको आम्हाला ऑटोग्राफ, आम्ही जस्ट बघायला आलो तुम्हाला. सॉरी. चल जाऊया, आपल्याकडे बघतात ते आता. आता आपण पुढे चालून पुढे पोचलो आहे. एकदम छान वाटतं ना सकाळ सकाळ. आणि ह्याच रस्त्यावरती मी बाईक शिकलो. आणि तुम्ही बघू शकता समोर, तिथे आता म्हशी होत्या आणि तिथे आम्ही लहानपणी आलो खेळायला. अपरिचित मधली स्टार कास्ट. हां म्हशी बोलू नको. हां रेड्या. चल आता जाऊया आपण पुढे. आणि समोरचं दृश्य, पूर्ण रस्त्याच्या बाजूला झाडं आहेत मोठी मोठी. किती वर्षाने आलो रे इकडे. ते येतोस का? हे बघ ना, इथे पूर्ण बघू शकता मशीनचे तबेले आहेत. आणि ते बघा बसले. झुमिंग दिसत नाही अरे आतमध्ये. हां चला आता आपण जाऊया पुढे. तिथून सूर्याची किरण पडते कोवळी कोवळी. इथे समोर बघता, इथे हे पण ग्राउंड आहे आणि इथे पण आम्ही खेळलेलो आहे. दर संडेला सर्व मोठ्या पोरांसोबत यायचो इथे आणि बॅट बॉल खेळायचो इथे. तर खूप आठवण आहे तिकडे, पण मस्त वाटतंय. आता इथे 4 रस्ते आहेत आणि इथे बस पण येते ना. तर आता आपण वरच्या साईडला जाऊया. बसची वाट पाहणारे चित्र, स्मरण चित्राचं चित्रण करण्याची प्रथा या झाडापासून चालू झाली. हो का? हे सकाळचं दृश्य, इथे पब्लिक मॉर्निंग वॉकला येते. आणि हा रस्ता तुम्ही बघू शकता, खूप छान रस्ता असा त्यांनी इथे बनवलेला आहे. पण पहिला रस्ता खूप खराब होता. बघा, प्रेमाची ग्वाही दिली आहे ते झाडावरती. अरे त्यांचा नंबर दिलाय, झाडाचा नंबर दिलाय. माय मिस्टेक. आणि तुम्ही समोर तिथे शनी देवांची मूर्ती ठेवलेली आहे आणि छोटंसं मंदिर टाईप मध्ये केलेलं आहे. आमच्या मागे तर तुम्ही रातकिड्यांचा आवाज ऐका.
आता इथे पुन्हा 2 रस्ते लागले. आहे, पाणी आहे समोर. तर हे आहे इथे कमळ तलाव आणि तिकडनं जो रोड गेलाय तो गेलाय न्यूझीलंड हॉस्टेलला. रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलेलं आहे आणि हा रस्ता हं. बिलॉंग करतो काय SGNP म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्कच्या हद्दीत येणारा हा रस्ता आहे हं. असं आपण बोलू शकतो. हं. कारण मी आत्ताच तो बोर्ड वाचल्या म्हणून. तो बघा तिथे बोर्ड लिहिलं आहे पण ते दिसणार नाही आपल्याला. आणि या समोर आहे बस स्टॉप. 16 नंबर का 18 नंबर 16 नंबर. नको मला लाज आहे. अरे बोल ना. तर मित्रांनो हा. हे आहे आकाशीचं झाड. आकाशी त्याचा काय उपयोग असतो म्हणजे? याचा उपयोग असा काहीच नसतो. युजलेस झाड आहे. त्याच्या झाडाचा फायदा असा होतो की मोठं झालं की हा. ते कटरला द्यायचं आणि पैसे मिळतात. हो का? आणि हे पण तितकंच हे झाड पटापट वाढतं. हा. म्हणजे जाऊन लावायची गरज नाही, ते स्वतः उगवतं. ओके. तर बघू शकता आपण की हीच ती मशीन आहे हा. ज्याच्यामुळे आपल्याला एवढा सुंदर रस्ता बघायला मिळाला आहे. हा. आणि थँक्स टू दिस मशीन. आणि हा रस्ता आहे बघा. आणि हा आहे तो रस्ता. हा रस्ता ना आतला म्हणजे रस्ता. आतमधला रस्ता. आणि तिथे बघू शकता तुम्ही बोर्ड. येस. बघा. So this road is all the way connected to the Western Express Highway to the JVLR. You can see the cars are coming from here and there, Here and there, here and here and there, here and there, and people are, you know, feel free to go from this way because they won't get stuck in the traffic because this road is fully empty. But after you are getting out from this road, you are again hit the traffic, and your zindagi झंड. गतिरोधक पुढे आहे हे जसं आपल्याला गतिरोधक यायच्या आधी कळतं, हा. तसं जीवनात येणारी संकट जर आपल्याला आधीच कळली तर तर आपण आताच इन्व्हेस्ट करायला सुरू करा. एंजल ब्रोकिंग किंवा ग्रो मध्ये हा. किंवा वा 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 पॉन्ड्स पावडर देत आता येते आहे बस. काय शॉर्ट आला पण मस्त. थँक्यू नको बोलूस तुम्हाला. थँक्यू. आणि आता तो तुम्ही आवाज ऐकला तर कोकिळेचा आवाज होता, बरोबर ना? येस एक्झॅक्टली. कारण गरुड असा उडत. हा. आणि आता आपण चाललोय न्यूझीलंड हॉस्टेलच्या इथे. तर इथे बघू शकता तुम्ही मॉर्निंग वॉकला खूप जण येतात. गाड्या घेऊन गाड्या घेऊन मॉर्निंग वॉकला येतात. आता पुढे वळण आहे. पुढे आता धोक्याचं वळण आहे. हा. हे आपल्याला वळण यायच्या आधी हा. कळतं. तसंच आपल्याला जेव्हा कॉल येतो तेव्हा तो कॉल धोक्याचा आहे हा. हे जर आपल्याला आधीच कळलं तर म्हणून इन्स्टॉल करा. आजींनी खैरे विकायला ठेवले आणि जास्वंदाची फुलं पण आहे. माकड म्हणतो हुप हुप हुप, हा. तुझ्या शेपटीला तूप तूप. हा. माकडाचं मुलं पण आलं. हा. बघा 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 बघा. उन्हाळपणे ही बागडता आहे ही सुंदर माकडी. जीवनात तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर या माकडांसारखं व्हा. हा. बघा अंगावरती कपडे नाही पण तरीही ते झाडावरती चढले. कपड्याचा आणि झाडाचा काय संबंध? बरोबर. असंच जेव्हा आपल्याला कोणी क्रिटिसाइज करत असेल तेव्हा हेच म्हणायचं याचा आणि ह्याचा काय संबंध, आणि पुढे निघून जायचं. हा. चलो तर मग आपण आता जाऊया पुढे. काही पडदा टाकलाय वाटतं इथे. पडदा नसणार त्यांचं, ते कार्पेट टाकला. कार्पेटचा रोड. आता बोल. कार्पेटचा रोड. मी पकडलं. कॅम्प पकडला. कॅम्प पकडला.
इथे पावसात खेकडे पकडायला यायचो आम्ही आणि तो समोर तिथे रोड दिसतोय तिथे पण क्रिकेट खेळायचो. आणि आता आपण आलो आहे न्यूझीलंड हॉस्टेलच्या इथे आणि त्याच्या पुढे पण तिथे ग्राउंड आहे एक. आणि हे आहे ते न्यूझीलंड हॉस्टेल. ते पिक्चरची शूटिंग पण झाली ना. कुठल्या पिक्चर? आणि अनिल कपूरचा होता बघ, अनिल कपूरचा आणि जॉनी लिव्हरचा. आणि हे समोर तुम्ही बघताय हे आहे न्यूझीलंड हॉस्टेल. त्या झाडांमुळे दिसेल माहिती नाही पण दिसेल हे बघा. तर हे आहे समोर न्यूझीलंड हॉस्टेल. तर न्यूझीलंड हॉस्टेलला न्यूझीलंड हॉस्टेल का म्हणतात तुम्हाला माहिती नसेलच, कारण मी सांगतो तुम्हाला. हां सांग. न्यूझीलंड हॉस्टेलला न्यूझीलंड हॉस्टेल म्हणतात कारण तिथे लिहिलं आहे न्यूझीलंड हॉस्टेल. ते तर माहिती आहे आम्हाला. तर ह्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्राची माहिती जर काय असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आम्हाला. हो हो जरूर सांगतील कमेंटमध्ये. तर इथे आपण बघू शकतो तीव्र वळण आहे आणि खाली लिहिले 6-22. हां म्हणजे काय? 6-22 म्हणजे काय? सार्वजनिक बागडण्याचा विभाग असं हा. काहीतरी असू शकतं. हॉस्टेल का म्हणतात कारण त्याचं नाव आहे न्यूझीलंड हॉस्टेल. हां हां हां. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अधिकची माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि हे आहे मैदान. तर इथे आम्ही लहानपणी यायचो खेळायला आणि इथे तुम्ही समोर बघू शकता व्हॉलीबॉल सामना रंगलेला आहे. व्हॉलीबॉल खेळते. व्हॉलीबॉल खेळतात इथे पब्लिक. दिसला हा बघा केवढा मोठा आहे ना पोपट. हा बघा. लाल चोच, हिरवे पंख. बस त्या कविता ऐकवणार वाटलं. मला वाटलं कविता ऐकवतोय. पण न्यूझीलंड हॉस्टेलवरून बघून आलो. आता आपण रिटर्न चाललो आहे. तर आता आपण जाऊ कमळ तलावच्या इथे. आणि समोर तुम्ही इथे बघता ते घार बसले. आणि आपण आता कमळ तलावच्या इथे येऊन पोचलो आहे आणि तिथे आतमध्ये बघू शकता ते काही माणसे योगा करायला बसले. योग योग योग. आणि हे पावसात पूर्ण तलाव भरतं आणि ह्यामध्ये कमळ फुलतात त्यामुळे याला कमळ तलाव असं नाव पडलं. बरोबर. इथे बघू शकता तुम्ही रोडचं काम केलेलं आहे आणि ही आहे ती जागा. इथे आम्ही फोटोशूट केलेलं कॉलेजमध्ये असताना. आणि इथे खेळायला पण आलो आम्ही. भारीच वाटतं ना. हां दिसतंय फक्त म्हटलं का सेक्सी सीन मॅन. कडक वाटतंय मला, जाम भारीच वाटतंय. कडकमध्ये ती काढली पाहिजे होतीस तू. ठीक आहे गेली ना. आता आपण एका रस्त्यावरती येऊन पोचलोय. तो आपल्याला तिथे बेलेला रस्ता तोच पुढे हा रोड कनेक्ट होतो. हा रोड पवईला जातो. आता आपण इथून थोडं वरती जाऊन येऊया. तर तुम्ही फणस आणि पपई कलिंगड विकायला ठेवलेलं आहे. चिंच पण आहेत का. आणि हे बघा हे आहे त्याने सांगितलं कुठे कुठे रोड गेलं ते समोरून वरच्या रोडच्या इथे आलं. इथून हा वरती गेलाय रोड. दाखवेनच मी तुम्हाला. तेव्हा बघा हा असा रस्ता आहे फुल टर्न मध्ये आणि एकदम पूर्ण जंगल आहे. एकदम गावालाच आल्यासारखं वाटतं मला तर.
राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो। काय पडलं. हे आहे आंब्याचे झाड ना. या आंब्याच्या झाडावरती आंबेच नाही हिरवे हिरवे आंबे असत. आणि आंबे अजून आले नाही तिथे. आता आम्ही येऊन इथे बसलो थोडा वेळ आराम. आणि तिथून पण अजून वरती रोड गेला, पण आता आम्ही नाही जात आहे तिकडे. तर इथे आराम करून आम्ही आता निघू घरी. थोडा वेळ आराम करून आता आपण निघालो आहे घरच्या दिशेला. पुन्हा एकदा घरच्या दिशेला. पक्ष्यांचे आवाज ऐकायला येत असेल तुम्हाला. कुणाला फणस घेतलेला आहे त्या काकींकडनं. तर कितीला दिलं आपल्याला फणस? 80 रुपये. 80 रुपयाला फणस मिळाला आहे. आता जे भाजी बनवणार आहे कुणाला घरी जाऊन आई बनवेल. आता मग अशी जिथून आलो त्या रोडला येऊन पोचलो आता आपण. आणि ते ट्रॅव्हल्स लावलेले आहे आणि काही लोक ते बसची वाट बघतात. आता आपण सरळ जायचं आपल्याला, मग तिथून आपण घरी. पावसात अजून छान वाटतं. ते बघ तिथे खाली पाण्याचा सोर्स आहे त्यामुळे हिरवंगार आहे. आणि इथे समोर बघू शकता तुम्ही म्हशीचे तबेले आहेत आणि ते सगळे झोपले आणि आम्हाला बघून उठत आहेत. काय करणार नाही. हां. आणि ते समोर तिथे म्हशींसाठी गवत साठवून ठेवलं आहे. आणि ते बघा तिकडे म्हस आहे आणि त्या तिकडे समोर बिल्डिंग. आता आपण इन्व्हेजन ऑफ ह्युमन्स. बघा पोपट. हे तुम्ही समोर बघताय ते आहे नागलिंगम वृक्ष, म्हणजे कैलासपतीचं झाड. आणि बघा त्याला फळं आणि फुलं आलेली आहे. हे बघा सर्व खाली पडलेले आहे आणि त्याला अशी फुलं येतात. बघा. आणि आता छोट्या ब्रिजवरती येऊन पोचलो आणि इथून आपण जाणार डायरेक्ट घरी. शॉर्टकट आहे. इथे पावसात एकदम मस्त वाटतं. बघा इथे बघू शकता तुम्ही केळीची झाडं आहेत आणि इथे लोक राहतात. चला त्या मंडळी आता आपल्याला जायचं आहे घरी. तर ह्या ब्लॉग पुरते एवढंच. आपण भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. गुड नाईट. बाय बाय. गुड मॉर्निंग. बाय.